दूध अमृत भूतळीचे देई सामर्थ्य जीवनाचे, करी भरण पोषण जीवांचे आधार मानवाचे. असं हे दूध ज्यातील सत्वांश कायम राखून अत्यंत जबाबदारीनं आरोग्यदायी स्वरूपामध्ये सर्वांच्या पर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतात बीजी चितळे. दुग्ध व्यवसाय खरं तर अनेकांचा परंपरागत व्यवसाय, परंतु काळाची गरज ओळखून या व्यवसायाला सांघिक स्वरूप देऊन तो भरभराटीस आणण्याचं कार्य केलं ते भिलवडीच्या चितळ्यांनी. सन 1939 मध्ये श्रीयुत भास्कर गणेश चितळे यांनी सांगली जिल्ह्यामध्ये भिलवडी इथं दुग्ध व्यवसायाची मूर्तमेढ रोवली. अत्याधुनिकरण, उत्कृष्ट व्यवस्थापन आणि अचूक अंमलबजावणी यांचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भिलवडी येथील चितळे डेअरीचा प्रकल्प. काही एकरात पसरलेल्या या प्रकल्पाचं संपूर्ण कामकाज संगणकाद्वारे चालवलं जातं. या चितळे डेअरीमध्ये दुधावर कशी प्रक्रिया केली जाते याची आपण थोडक्यात माहिती घेऊया. सर्वसाधारण 100 किलोमीटरच्या परिसरातून वेगवेगळ्या मिल्क कलेक्शन सेंटरवरून दूध डेअरीमध्ये आणलं जातं. डेअरीमध्ये अगदी प्रथम त्याचं टेस्टिंग होतं. टेस्टिंग करताना सर्व सॅम्पल्सना रँडम नंबर दिला जातो, त्यामुळे टेस्टिंगमध्ये पारदर्शकता राहते. हे टेस्टिंग केलेलं दूध पाईपलाईनद्वारे चिलिंग करून टँक्समध्ये साठवलं जातं. आता सुरू होते ती पाश्चरायझेशन प्रक्रिया. पाश्चरायझेशन करत असताना चितळे डेअरीनं दुधाची गुणवत्ता सुधारण्यासाठी अतिशय अत्याधुनिक असं बॅक्टोफ्यूज हे मशीन आणि दुधामधील अनावश्यक वास काढण्यासाठी डिओडरायझर बसवलेला आहे. बॅक्टोफ्यूजच्या सहाय्यानं दुधातील स्पोअर्स आणि बॅक्टेरिया वेगळे काढले जातात. नंतर पाश्चराईज झालेलं दूध 1 डिग्री सेल्सिअस पर्यंत गार करून स्टोरेज टँकमध्ये साठवलं जातं. टँकमधील दुधाचा नमुना पडताळणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला जातो. पूर्ण पडताळणीनंतर दुधाचे पिशवीत पॅकिंग सुरू केलं जातं. प्रथमतः दुधाचे क्रेट्स अल्ट्रासॉनिक क्रेट वॉशर्सद्वारा स्वच्छ केले जातात आणि नंतर पॅकिंग सेक्शनकडे पाठवले जातात. तिथं अद्ययावत फॉर्म फिल सील मशीनच्या सहाय्यानं दूध पिशव्यांमध्ये भरलं जातं. अशा पिशव्या भरलेले क्रेट्स कन्व्हेयरच्या सहाय्यानं गाडीत भरले जातात आणि सुरू होतो भिलवडी ते पुणे प्रवास. या व्यतिरिक्त दुधाचा उपयोग दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीकरता केला जातो. दुधापासून दही, चक्का, श्रीखंड, खवा, लोणी, तूप, मिल्क पावडर इत्यादी पदार्थ अत्याधुनिक पद्धतीने बनवले जातात. रॉ मिल्क कलेक्शन सेंटरपासून ते अगदी अखेरच्या प्रक्रियेपर्यंत उपयोगात आणली जाणारी प्रत्येक यंत्रसामुग्री ही आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डेअरीतील टँक, लाईन्स आणि मशीन्स स्वच्छ ठेवण्यासाठी अत्यंत आधुनिक अशा पूर्णतः कॉम्प्युटराइज CIP विभागाचा वापर केला जातो. CIP मध्ये क्लिनिंग सोल्युशन्सचं टेम्परेचर, फ्लोरेट स्ट्रेंथ या गोष्टी मॉनिटर केल्या जातात. तसंच डेअरीमध्ये दूध गार करण्यासाठी नॉन कन्व्हेन्शनल रिसोर्सेस म्हणजेच वेपर ॲब्सॉर्प्शन या मशीनचा उपयोग केला जातो. स्टीम जनरेशनसाठी संपूर्ण PLC बेस बॉयलरचा वापर केला जातो. डेअरीमधील सर्व कंट्रोल प्रोसेस एकाच सर्व्हर रूममधून नियंत्रित केल्या जातात. डेअरीमधील सर्व पॅनेल्स
फील्ड बस सिस्टीमच्या द्वारा कंट्रोल नेट सॉफ्टवेअरनं नियंत्रित केल्या जातात. उत्तम प्रतीचं दूध उत्पादन आणि दूध उत्पादन वाढ, उत्तम प्रतीच्या म्हशींची पैदास या उद्देशानं पूर्णतः संगणकीय आदर्श बफेलो फार्म आणि सिमेंट प्रोसेसिंग लॅबची निर्मिती ही डेअरीच्या आवारातच केली गेली आहे. त्याचा लाभ सर्व दूध उत्पादक शेतकरी यांना दिला जातो. तसंच त्यांच्यासाठी मार्गदर्शन शिबिरं, कॅम्प इत्यादींचं आयोजन केलं जातं. चितळे डेअरीसाठी लागणारं पाणी हे पूर्ण प्रक्रिया करूनच वापरलं जातं. यासाठी अद्ययावत असा फिल्ट्रेशन प्लॅन्टचा वापर केला जातो. यामध्ये वॉटर फिल्ट्रेशन, क्लॅरिफायर वॉटर सॉफ्टनिंग, अल्ट्रा फिल्ट्रेशन, रिव्हर्स ऑस्मॉसिस इत्यादी प्रक्रिया केल्या जातात. त्याचप्रमाणे वापरण्यात आलेल्या पाण्यावर पूर्ण प्रक्रिया करून शेतीसाठी त्याचा पुनर्वापर केला जातो. तसेच चितळे डेअरी नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेसच्या वापरासाठी पूर्णतः कटिबद्ध आहे. यामध्ये प्रामुख्यानं सोलर वॉटर हीटिंग, विंड पॉवर जनरेशन, वेपर ॲब्सॉर्प्शन चिलिंग इत्यादी तंत्राचा वापर केला जातो. चितळे समूहानं दुग्ध व्यवसाय एवढीच आपली क्षितिज रेषा न मानता इतर व्यवसायातही यशस्वी पदार्पण केलं आहे. चितळे फूड्समध्ये इन्स्टंट गुलाबजाम मिक्स, खमण ढोकळा मिक्स, इडली मिक्स, जिलेबी मिक्स, मेदूवडा मिक्स यासारख्या पदार्थांची निर्मिती केली जाते. चितळे ॲग्रो ही प्रामुख्यानं ॲग्रो बेस फूड प्रॉडक्ट बनवते. यामध्ये निरनिराळ्या फळांवर प्रक्रिया करून निर्जंतुकपणे फळांचे रस तसेच पल्प पॅकिंग करून निर्यात केले जातात. चितळे डिजिटल या उद्योगात संगणकीय प्रणाली विकसित केल्या जातात. उत्पादन निर्मिती झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे विक्री व्यवस्था. चितळे दुधाचं वितरण पुण्यामध्ये शिवसंतोष दुग्धालयाच्या मार्फत केलं जातं. तसंच इतर दुग्धजन्य पदार्थ चितळे बंधू मिठाईवाले यांच्याकडून विक्रीला उपलब्ध केले जातात. आज मितीला प्रचंड लोकप्रिय असलेल्या चितळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या चवीची आणि दर्जाची केंद्र शासनानं देखील दखल घेतलेली आहे. 1993-94, 94-95, 98-99, 2000-2001, 2001 ते 2002 या साली केंद्र सरकारनं चितळे समूहाला नॅशनल प्रॉडक्टिव्हिटी पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे. आणि ही परंपरा अखंड ठेवण्यासाठी चितळे समूह अव्याहतपणे कार्यरत आहे. काही व्यक्तींना त्यांच्या घराण्यामुळे ओळख मिळते, तर काहींना त्यांच्या कर्तृत्वामुळे. आणि महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील भिलवडी गावाला मात्र जागतिक पातळीवर ओळख मिळवून द्यायचं कार्य केलंय याच गावच्या चितळे समूहानं.